नमस्कार. चला, आज एक छोटासा टाइम ट्रॅव्हल करूया. कल्पना करा की आपण तब्बल 70 वर्ष मागे गेलो आहोत. साल आहे 1953, महिना आहे जून आणि आपल्या हातात अखंड ज्योती मासिकाचा एक जुना अंक आहे. आज आपण या जुन्या पानांमधून जीवनाचं कालातीत ज्ञान शोधणार आहोत. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आणि हे जे ज्ञान आहे ते कुणाकडून आले? तर दूरदर्शी युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्याकडून. म्हणजे यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार हा त्यांच्या गहन चिंतनाचा आणि अनुभवाचा परिपाक आहे. म्हणूनच हे इतकं खास आणि महत्वाचं आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? एक नजर टाकूया. आपण ईश्वरीय न्यायाच्या नियमापासून सुरुवात करू. मग आंतरिक शुद्धीचा मार्ग समजून घेऊ. त्यानंतर भाग्य आणि पुरुषार्थ यावर बोलू. आणि शेवटी एका उत्तम जगासाठीची काही तत्त्व पाहू. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळू. तर आपला पहिला विषय आहे ईश्वरीय न्यायाचा नियम. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे विश्व काही ठाम न बदलणाऱ्या नियमांवर चालतं. आणि हे नियम कोणासाठी बदलत नाहीत, ते पूर्णपणे निष्पक्षपाती आहेत. हे नियम समजून घेणं म्हणजे खरं तर आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घेण्यासारखंच आहे. आपण नेहमी मानवी न्यायाबद्दल बोलतो नाही का, जो कधीकधी चुकू शकतो, भावनेच्या आहारी जाऊ शकतो, त्यात विसंगती असू शकते. पण हे मासिक आपल्याला ईश्वरीय नियमाची ओळख करून देतं. हा एक असा वैश्विक कायदा आहे जो एकदम अचूक आहे, निष्पक्षपाती आहे आणि तो कधीच चुकत नाही. तो सर्वांसाठी एकसारखाच काम करतो. मग हा दैवी न्याय काम कसा करतो? तर बघा, इथे कर्माची एक अतूट साखळी दाखवली आहे. पहिली पायरी, आपण कोणतंही कर्म करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट. दुसरी पायरी, त्या कर्माचा एक ठसा आपल्या आत्म्यावर उमटतो, तो तिथे कोरला जातो. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी पायरी, त्या कर्माचं फळ, मग ते गोड असो वा कडू, ते आपल्याकडे परत येतच येतं. ही एक अशी वैश्विक प्रक्रिया आहे ज्यातून कोणाचीही सुटका नाही. मासिकात एका ठिकाणी किती सुंदर म्हटलंय, जसे पेराल तसेच उगवेल. न्याय आणि कर्माचा नियम पूर्ण आणि अटळ आहे. खरं तर या एकाच वाक्यात सगळे सार आलेलं आहे. आपण जे काही करतो ते फिरून आपल्याकडे परत येणारच, हे नक्की. बरं, तर आपण विश्वासी नियम तर समजून घेतले, पण आता जरा आत वळूया आपल्या स्वतःच्या मनात. कारण खरी लढाई आणि खरी शांती या दोन्ही गोष्टी आपल्या आतच आहेत, नाही का? म्हणूनच आपला पुढचा विषय आहे आंतरिक शुद्धी. आयुष्यातला एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न. खरी टिकणारी शांती आपल्याला नक्की मिळते कुठे? बाहेरच्या जगात, पैसा, प्रसिद्धी किंवा नात्यांमध्ये? की या सगळ्याच्या पलीकडे आपल्या आत? अखंड ज्योती आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देतं. आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे. आपलं बाहेरचं जीवन, आपल्या कृती, हे सगळं आपल्या आतल्या विचारांचं, आपल्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे. म्हणूनच जर आपल्याला एक शांत आणि सद्गुणी आयुष्य जगायचं असेल तर त्याचा पाया आंतरिक शुद्धी हाच असायला हवा. सुरुवात आतूनच केली पाहिजे. यासाठी मासिकात एक खूप सुंदर उदाहरण दिलंय. ते म्हणतात, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणं म्हणजे जणू काही आपण हातात एक जळता कोळसा धरलाय, तो दुसऱ्यावर फेकण्याच्या उद्देशानं. पण विचार करा, तो दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो आपल्याच हातात असतो. आणि सगळ्यात आधी हात कोणाचा जळतो? आपलाच. नकारात्मक विचारांचंही अगदी तसंच आहे. ते दुसऱ्यांपर्यंत पोचण्याआधी आपल्यालाच आतून जाळतात. आपल्या आयुष्यात हा प्रश्न नेहमीच येतो. सगळं काही नशिबानेच ठरलेलं आहे का? की आपल्या प्रयत्नांना काही किंमत आहे? हे जे सनातन द्वंद्व आहे ना, भाग्य आणि पुरुषार्थ, यावर अखंड ज्योती काय म्हणते ते पाहूया. मासिक खूप सोप्या भाषेत समजावतं. भाग्य म्हणजे काय? तर आपल्या भूतकाळातल्या कर्मांची बेरीज. समजा पत्त्यांच्या खेळात आपल्याला जे पत्ते वाटून येतात ते म्हणजे आपलं भाग्य. पण पुरुषार्थ म्हणजे आपण ते पत्ते खेळतो कसे. आपली आजची कृती, आपली आजची निवड हीच आपला पुढचा मार्ग ठरवते. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. प्रयत्न ही ती गतिशील शक्ती आहे जी भाग्याच्या मातीला आकार देते. म्हणजे आपल्याला मिळालेली परिस्थिती ही फक्त माती आहे. आता त्या मातीतून आपण कोणती मूर्ती घडवायची हे पूर्णपणे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. म्हणजेच आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत. पण ही शक्ती आपल्याला मिळते कशी? मासिकाच्या मते ईश्वराने सर्वांना काही ना काही क्षमता आणि साधनं दिली आहेत. आता त्यांचा योग्य वापर केला तर उज्ज्वल भविष्य घडतं आणि जर त्यांचा गैरवापर केला तर आपण स्वतःसाठीच कठीण नशीब तयार करतो.
म्हणजे बघा, अंतिम निवड आपल्याच हातात आहे. आतापर्यंत आपण एका व्यक्तीच्या प्रवासाबद्दल बोललो, पण जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा समाज घडतो. मग ही जी व्यक्तिगत शुद्धी आहे, हा जो पुरुषार्थ आहे, तो एका चांगल्या समाजासाठी कसा उपयोगी पडू शकतो? चला हे पण बघूया. आणि हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे की आज ज्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा मेंटल हेल्थबद्दल आपण इतकं बोलतो, त्याचा विचार अखंड ज्योतीनं 70 वर्षांपूर्वीच केला होता. त्यांच्या मते खरं आरोग्य म्हणजे फक्त शरीरानं निरोगी असणं नाही, तर मनानं शांत आणि स्थिर असणं. आणि हेच एका निरोगी समाजाचं मूळ आहे, असं ते म्हणतात. तसंच शिक्षणाबद्दलचे त्यांचे विचारही बघा, आजही किती लागू पडतात. ते म्हणतात की खरं शिक्षण म्हणजे फक्त पदव्या मिळवणं किंवा माहिती गोळा करणं नाही. शिक्षण असं हवं जे आपलं चारित्र्य घडवेल, आपल्यात चांगले गुण रुजवेल आणि आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवेल. किती महत्वाचा विचार आहे हा. तर मग या 70 वर्ष जुन्या मासिकाच्या पानांमधून प्रवास केल्यानंतर आपल्याला नक्की काय शिकायला मिळालं? चला या संपूर्ण ज्ञानाच्या सागरातले काही मौल्यवान मोती थोडक्यात पाहूया. थोडक्यात सांगायचं तर एका अर्थपूर्ण आयुष्याचं सार या 4 सूत्रांमध्ये दडलेलं आहे. पहिलं, कर्माच्या अटळ नियमावर विश्वास ठेवा. दुसरं, आपले विचार नेहमी शुद्ध ठेवा, कारण तेच आपलं वास्तव घडवतात. तिसरं, हे नेहमी लक्षात ठेवा की आपले आजचे प्रयत्नच आपलं भविष्य ठरवणार आहेत. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, खऱ्या आरोग्यासाठी आपल्या मानसिक शांतीला सर्वोच्च प्राधान्य द्या. आणि या प्रवासाच्या शेवटी मासिक आपल्याला एका कवितेतील सुंदर ओळीसोबत सोडून जातं. युग बीत गए चलते चलते, म्हणजे चालता चालता तर युगे उलटून गेली. ही एक आठवण आहे की आपला म्हणजे आत्म्याचा हा प्रवास अनंत आहे, तो अविरत चालू आहे. हाच सुंदर विचार आपल्यासोबत घेऊन आजचा हा चिंतनशील प्रवास इथेच संपवूया. नमस्कार.